व्हिडिओचं टायटल आहे शेंगा पाहून थक्क व्हाल अशी ही व्हेरायटी। मित्रांनो, आपण ज्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तो आहे आपला ईगल 335चा प्लॉट आणि त्याच्यामध्ये आता म्हणजे आजची 20 सप्टेंबर आणि आपण याची लागवड केली होती 17 जूनला, म्हणजे एकंदरीत 93 दिवस झालेले आहे। आता ही जी व्हेरायटी आहे मित्रांनो, ही जुनी व्हेरायटी आहे आणि हिचा कालावधी आहे 90 ते 120 दिवस। ईगल 335, ईगल JS 335। आता पानं याची पिवळे झालेले आहेत। एकंदरीत जर असंच ऊन तापत राहिलं, आता उन्हाला म्हणजे सुरुवात झालेली आहे जेमतेम, असं जर ऊन तापत राहिलं तर एका 15 दिवसामध्ये ही म्हणजे तयार होईल पीक। कारण सगळे पानं पिवळे झालेले आहेत, एक 70% आणि बाकीचे आता होतील। आपण जे टायटल दिलं की शेंगा असणारी ही व्हेरायटी, आता ते कशासाठी दिलं तर आपण जे इतर वाण किंवा इतर गोष्टी बघितल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला जे आढळून येतात शेंगा, जे आपण तिकडे पण बघितलं रुची, त्याचा एक सेपरेट आपण व्हिडिओ बनवला आणि तो टाकणार आहोत आपण, तो सुद्धा व्हिडिओ बघून घ्या की त्याच्यामध्ये त्याची ग्रोथ कशी आहे आणि ह्या व्हेरायटीची ग्रोथ कशी आहे। आता आपण असं थेट खाली जाणार आहे। आता ह्या 1-2 वयामध्ये जास्त गवत आहे। आता जर इकडे बघितलं तर एवढं काही गवत नाही आहे, परंतु इकडे आता हे जे समजा इथं जास्त म्हणजे येत असते याला, हे बाहेर खुल्लं असल्यामुळे, परंतु जे आतमध्ये आहे त्याच्यामध्ये आपण जाऊन बघणार आहोत। तर बघितलं तर ह्याला शेंगा जर बघितल्या तुम्ही तर तुम्ही थक्क व्हाल, कारण खालून एकदम बुडापासून शेंगा आणि बदर शेंगा किंवा जास्तीत जास्त फक्त शेंगा बघा। आता बघा, आता याची जी वाढ आहे मित्रांनो, टोंगाच वाढ झालेली आहे। जिथं जास्त वाढ आहे तिथं शेंगांचं प्रमाण कमी असतं, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे। परंतु इतर वाणांच्या तुलनेत ही व्हेरायटी सरस किंवा काय याच्या गोष्टी आहेत त्या आपण बघणार आहोत। आता इथं बघा, ह्या वाणाला एकदम खालून शेंगा लागतात मित्रांनो, म्हणजे जी हार्वेस्टरची व्हेरायटी आहे ती तशी ही व्हेरायटी नाही आहे। एकदम खालून शेंगा लागतात आणि पूर्ण शेंगा म्हणजे जास्त फुटवे आणि चांगल्या शेंगा। आता इथं बघा, ही सुद्धा बघा, म्हणजे बघितलं तर असं कुठं तर 150-200 याला शेंगा आपल्याला पाहायला मिळतात। आता इथं बघा, म्हणजे अशा पद्धतीने जर हे वाण असलं आणि हे जर वाण आपण टोकनच्या माध्यमातून जर याची लागवड केली तर जास्तीत जास्त आपल्याला उत्पन्न होईल असं एक आपल्याला वाटते। एकंदरीत आता सध्या परिस्थिती तशी आहे। तुम्ही कुठं जर बघितलं तर हे एकदम खाली म्हणजे एकदम छोटंसं आहे झाड, तर याला जर बघितलं तर नुसतं शेंगा राहिल्यात। आता हे पानं जर समजा संपले, आता याची पानं म्हणजे आपण आता तोडूनच टाकून, तर फुटवे आणि शेंगा जास्तीत जास्त शेंगा याला। आपण मध्यंतरी एक व्हिडिओ बनवला होता की त्याच्यामध्ये आपण 4 वेगवेगळ्या व्हेरायटीज बघितल्या होत्या, तर त्याच्यामध्ये ही व्हेरायटी सरस का ठरली तर इथं याला शेंगा ज्या लागतात त्या थेट म्हणजे इथनं वरपासून तर डायरेक्ट खाली कुठं जमिनीत त्या शेंगा आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे जमिनीजवळ। आता हे बघा, झाड बघितलं तर याला फक्त शेंगा आहे, म्हणजे खाली जर बघितलं तर खोड आणि ह्या शेंगा। अशा पद्धतीने जर हे वाण असेल आणि असं जर येत असेल, इथं सुद्धा बघा आता 2 आहेत, तर उत्पन्न साहजिकच जास्त होईल। आणि याची लागवड आता आपल्याला माहिती आहे की आपण 22 किलो बियाणं एकरी ट्रॅक्टरवरती टाकलेलं आहे। पुढच्या वेळेस आपण याच्यामध्ये पेरणी करताना असं बियाणं टोकनच्या माध्यमातून 9 इंचावर याची लागवड करणार, जेणेकरून अंतर त्याला मिळेल, म्हणजे एवढं असं अंतर भेटलं पाहिजे। असं जर अंतर भेटलं त्याला, फक्त शेंगा कुठेही बघा। आता ह्या एकाच झाडाला जर शेंगा बघितलं तर 100 शेंगा भरणारच, तरी आपण मोजून बघू। बघा, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 61 62 63 64 65 66 67 68 69 70, म्हणजे आता झाड छोटा आहे म्हणून याला 70 भरले, परंतु कुठं असं आहे की 150 170 त्याचेसुद्धा आपण व्हिडिओ बघितलेले आहेत, म्हणजे टाकलेले आहेत यूट्यूबच्या माध्यमातून। आता ह्या व्हिडिओ मागचं कारण काय की ही खूप जुनी व्हेरायटी आहे, ईगल 335 हिचं नाव आहे। जनरल कोणी लावत नाही, ईगल JS 335
आता वेगवेगळ्या व्हेरायटीज मार्केटमध्ये आहे, रुची झालं किंवा इतर झालं, तर त्या व्हेरायटीज आणि याचं जे काय आपल्याला दिसलं ते आपण एक प्रायोगिक तत्त्वावर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यावर जे रोग येतात याच्यामध्ये एखादा म्हणजे तो टिक्का रोग तोच याच्यामध्ये येतो, बाकी इतर कुठला रोग सहसा दिसत नाही. आणि जर प्लॉट म्हटलं तर आपण जेव्हा याची लागवड केली तेव्हापासून ते आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी कशा कशा केल्या, काय केल्या, त्या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टाकलेल्या आहे. हा पूर्ण आपला सोयाबीन तूरचा 3.5 एकराचा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये तूर पण चांगल्या पद्धतीने आलेली आहे. त्याचासुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ आपण घेणार आहोत. पाऊस आल्यामुळे जरा हे पीक लांबलं आहे. पुन्हा जर कुठं आपल्याला म्हणजे आता आपण सरळ खाली खाली जात आहोत, तर याच्यामध्ये जसं दिसत आहे तसं आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आता इथंसुद्धा बघा की चांगल्या पद्धतीने शेंगा आहेत. म्हणजे जर याची वाढ तुम्हाला लहान म्हणजे कमी असेल तर याला खरंच चांगल्या शेंगा आहे. आणि आता उत्पन्न कसं होईल, एकंदरीत काय होईल त्या गोष्टी पुढच्या. परंतु ईगल JS300 आपल्याला काही कुठल्या गोष्टीचा प्रचार करायचा नाही आहे, परंतु ही व्हेरायटी आपल्याला सरस दिसली त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. अशा पद्धतीने मित्रांनो, तुमचेही काय काय तुम्ही कशा कशी लागवड करतात, तुमच्याकडे काय काय पीक चांगलं आहे ते सुद्धा तुम्ही सांगा. आता अजून 4-5 दिवसांना हे सगळं उघडं पडेलच, तेव्हासुद्धा आपण एक व्हिडिओ बनवू. आता तुम्ही म्हणाल इथं बियाणं कमी किंवा काय त्या गोष्टी झाल्या असतील, परंतु आता जमिनीचा किंवा काय त्या गोष्टी असतात त्यामुळे ते असे झालं आहे. आपण आणखी दुसऱ्या याच्यात जिथं दाट आपल्याला सोयाबीन आहे तिथंसुद्धा बघण्याचा प्रयत्न करू की याला आता याच्यामध्ये बघा तुम्ही चांगल्या पद्धतीने लागवड आहे. इकडे पण बघा. आता याच्यातसुद्धा आपण बघू की कशा पद्धतीने त्याला शेंगा आहे. इथं बघा, इथं बघा, इथं बघा. आता हे झाड बघा तुम्ही, म्हणजे 150 शेंगा, आणि खाली जर त्याचं हे बघितलं तर खरोखरच बोटासारखं त्याचं हे आहे. इथं बघा, इथं बघा. म्हणजे खरोखरीच जे लोक म्हणतात की आम्हाला एकरी 14, 16, 18 क्विंटल सोयाबीन होते, तर ते टोकनवरती जर याची लागवड केली तर निश्चितच होईल. म्हणजे जर तूरसुद्धा याच्यामध्ये घेतली तरी याच्यामध्ये 10+ तर उत्पादन आपल्याला होईल. आणि जर 10+ जर तुम्हाला तूर सोयाबीनच्या प्लॉटमध्ये उत्पादन होत असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते उत्पादन म्हणता येते. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जास्तीत जास्त 6-8 याच्यावरती उत्पादन होत नाही तूर सोयाबीनच्या प्लॉटमध्ये. खाली जर सोयाबीन असेल तर त्याच्यात 10+ शक्यतो कोणाला जात नाही. मग जर अशी लागवड करून किंवा अशा वाणाची जर एकंदरीत घेऊन जर आपण लागवड केली तर आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होईल. ह्या गोष्टी थ्रू आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. पुन्हा एकदा तुम्ही कुठले वाण लावतात, काय लावतात, तुमच्या काय काय समस्या आहे किंवा तुमचे काय काय अनुभव आहेत ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा. तुम्ही कुठलं वाण लावलेलं आहे, तुमच्या याच्यात कशा पद्धतीने शेंगा आहे त्यासुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. पुन्हा एकदा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. तर मित्रांनो, धन्यवाद पुन्हा एकदा.